महेश चौधरी, 5वा अटेम्प्ट, 423वी रँक, पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल. यांनी BTech केलं आहे, सिव्हिल इंजिनियर आहेत, COEP कॉलेज. मूळचे जळगावचे असलेले, आई गृहिणी आहे, वडील PSI आहेत रिटायर्ड. यांनी कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला 11-12मध्ये. त्यानंतर पूर्णवेळ कार्यकर्ता, फॅकल्टी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी परिवारामध्ये निभावल्या आहेत. आजचा त्यांचा विषय आहे प्रचलित घडामोडींची तयारी कशी करावी, करिअर प्लॅन, एकूण अटेम्प्ट्स, प्लॅन B, सुधारलेला चुका या सर्वांविषयी. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. थँक्यू प्राजक्ता. आदरणीय सर, माझे सगळे सहकारी आणि तुम्ही सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, ॲक्च्युली बरेचसे चांगले मुद्दे विश्वांजली आणि सूरजने ऑलरेडी सांगितलेत तुम्हाला की मेंटल टफनेस आणि या गोष्टी विश्वांजलीने फाउंडेशन कोर्समधनं त्याने सांगितलं की नॉलेजच्या पेक्षा आय विल ऑल्सो पुट मेंटल टफनेस ॲट द मोस्ट सिग्निफिकंट फॅक्टर इन UPSC प्रिपरेशन रॅदर दॅन जस्ट नॉलेज. आणि सूरजने पण आता नवा विजयपथचा उल्लेख केला सरांच्या पुस्तकांचा. सो माझा जो विषय हाऊ टू स्टडी करंट अफेअर्स, तर त्याच्याकडे आपण जाऊयात. बेसिकली अगेन दिस पीपल विल ॲग्री विथ मी की करंट अफेअर्स दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन UPSC प्रिपरेशन, बी इट बी प्रिलिम्स एक्झामिनेशन, मेन्स अँड इंटरव्ह्यू. त्यामुळे करंट अफेअर्सला कधीच लाईटली घेऊ नका. आम्ही जेव्हा परीक्षेला म्हणजे प्रिपरेशनमध्ये असताना अभ्यास करायचो त्यावेळेला आम्ही म्हणायचं की ज्याची करंट अफेअर्सवर खूप चांगली कमांड असेल दॅट पर्सन विल डेफिनेटली स्कोर मोर इन प्रिलिम्स ॲज वेल ॲज इन मेन्स. सो हे नक्कीच माझ्यासोबत ॲग्री करतील या गोष्टीवर. तर करंट अफेअर्सचा अभ्यास कसा करावा, त्याच्या आधी मी म्हणेल की करंट अफेअर्सबद्दल बरेच रुमर्स असतात, गैरसमजुती की मराठी पेपर वाचला तर करंट अफेअर्स होत नाही किंवा मग फक्त हिंदूज वाचला तरच करंट अफेअर्सचा अभ्यास होतो किंवा इंडियन एक्सप्रेस वाचला तरच होतो. तर मी म्हणेल की अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग या सगळ्या रुमर्स बाजूला ठेवा. करंट अफेअर्सचा अभ्यास या काही टप्प्यांमध्ये असतो आणि प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिघांनाही त्याचा कसा फायदा होतो हे आता मी सांगतो तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल करंट अफेअर्स करता बेसिक एक गोष्ट असते ती म्हणजे तुम्ही डेडिकेटली 1 ते 1.5 तास द्यावा रोजचा करंट अफेअर्सला. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी म्हणेल की कुठून सुरुवात करावी, तर डेफिनेटली एक न्यूजपेपर, तो तुम्ही कुठलाही निवड करू शकतात. इंग्रजी वाचणार असाल तर आय विल से हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस या दोघांपैकी कुठल्या तरी एक न्यूजपेपर डेली कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिन वाचत राहा. त्याच्यासोबतच जर मराठी वाचायची आवड असेल किंवा जास्त आपली कमांड असेल तर मी म्हणेल लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स. सो असं माझं वैयक्तिक याच्याबद्दल बोलायचं झालं तर मी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता अशी दोघी गोष्टी रोज वाचत होतो, पण नॉट मोर दॅन 1.5 तास, म्हणजे 1.5 तासांपेक्षा जास्त वाचत नव्हतो. तर करंट अफेअर्सची ह्या एका याच्यापासून सुरुवात करूयात. ती न्यूजपेपर कसा वाचावा इथूनच सुरुवात करूयात आपण. तर मग बेसिकली न्यूजपेपर कसा वाचावा, तर याला काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे. कोणी म्हणतं तर एडिटोरियल्स वाचलं पाहिजे का, तर अजिबात असं काही नाही. एडिटोरियल्स वाचले पाहिजे का, फ्रंट पेजच पहिलं वाचलं पाहिजे का किंवा लास्ट पेज वाचलं पाहिजे का, अजिबात असं काही नाही आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तुम्ही त्याच्यापासून सुरुवात करा. म्हणजे मी इनिशियल प्रिपरेशनमध्ये मी क्रिकेटचं पेज पहिल्यांदा वाचायचो, पण कुठेतरी स्वतःला एक मर्यादा आखा, आपण कुठलीही गोष्ट किती वेळ वाचणार आहोत. तुम्ही वाचा, क्रिकेटच्या पेजपासून सुरुवात करा, क्रीडेच्या पेजपासून सुरुवात करा, पण त्याला काहीतरी लिमिट एक 10 मिनिटांपेक्षा जास्त वाचू नका. देन गो फॉर एडिटोरियल्स, देन गो फॉर इकॉनॉमी. अशा प्रत्येक गोष्टीला एक डेडिकेटेड वेळ द्या. आणि नवा विजयपथमध्ये सरांनी सांगितले की तुम्ही अभ्यास सेशन्समध्ये करा. सेशन्स म्हणजे एक साधारण 1.5 तास किंवा 2 तास, त्याच्यानंतर काहीतरी उठा, चहा पिऊन या, एक हालचाल करा आणि मग परत अभ्यासाला बसा. सो एक कंटिन्युअस 1.5 तासांचा पॅच करंट अफेअर्स करता रोज द्या. दुसरं मी म्हणेल आणखी एक रुमर्स करंट अफेअर्सबद्दल, तर पेपर्स हा फक्त सकाळीच वाचला पाहिजे असं पण असतं, अजिबात काही नाही. ज्यांना कम्फर्टेबल आहे त्यांनी सकाळी वाचा. ओके, आपण प्राईम टाईमबद्दल वाचलं असेल नवा विजयपथबद्दल की असा प्रत्येकाचा एखादा एक ड्युरेशन असतो दिवसातला ज्याच्यामध्ये तुमचा सगळ्यात छान अभ्यास होतो. सो आपण त्या 2 गोष्टींमध्ये वापर करू शकतो. एक तर जो तुमचा स्ट्रॉंग एरिया आहे तो तुम्ही आणखी स्ट्रॉंग करू शकतात आणि दुसरा जो तुमचा वीक एरिया असेल त्याला तुम्ही स्ट्रॉंग करण्याकरता हा वेळ वापरू शकतात. सो अगेन असं काही नाही की तुम्ही सकाळी उठल्याबद्दल आधी न्यूजपेपर वाचा किंवा रात्री. ओके, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते वाचा. मी बऱ्याचदा सुरुवातीला एक अर्धा पेपर वाचून ठेवायचो सकाळी आणि दुपारी जेवणानंतरचा वेळ जेव्हा मला झोप लागते, ओके, ते सगळ्यांना अनुभव नसतं,
तर त्यावेळेला उरलेला वेळ हा त्याच्यात वापरायचो. आणि त्याच वेळेला मी सांगणार की आता करंट अफेअर्सचं आणखी कसं, तर मी राज्यसभा TV डेली बघायचो. एक साधारण अर्धा तासांचा एपिसोड असतो, त्याच्याकडे मी येणार की आपण करंट अफेअर्सचा अभ्यास नुसता न्यूजपेपर नाही आहे. UPSC दरवर्षी बदलत आहे. UPSC ट्रॅडिशनल नाही आता, UPSC ची डिमांड डायनॅमिक आहेत. ट्रॅडिशनल वे म्हणजे काय, फक्त न्यूजपेपर वाचा आणि जस्ट दॅट्स इट करंट अफेअर्स. UPSC तसं नाही आता. करंट अफेअर्सचा अभ्यास हा न्यूजपेपर, मॅगझिन, ऑडिओ, व्हिडिओ आणि वेबसाईट्स आणि इंटरनेट असं मी म्हणेल, या टप्प्यातनं तुम्ही करंट अफेअर्सचा अभ्यास करू शकतात. सो बेसिकली न्यूजपेपर कुठलाही वाचा, फक्त उदाहरणार्थ म्हणजे एखादा पॉलिटिकल इश्यू असेल की GST करता अपोजिशन पार्टी असं म्हणतंय किंवा GST करता तृणमूल काँग्रेसने BJPला सपोर्ट नाही केला, ह्या गोष्टी वाचण्यापेक्षा GST आपल्याकरता इम्पॉर्टंट काय आहे, फॉर एक्झाम्पल आर्टिकल 279 टॉक्स अबाउट GST काउन्सिल, ते जास्त महत्त्वाचं आहे. GSTमुळे सेंटर स्टेट रिलेशनवर काय फरक होणार आहे ते जास्त महत्त्वाचं आपल्याकरता. ओके, पॉलिटिकल गोष्टी वाचा, पॉलिटिकल ओपिनियन फॉर्म करायला नक्की वाचा, पण अगेन लिमिटेशन्स. आपल्याला PhD नाही करायची करंट अफेअर्समध्ये. आपली डिमांड काय, परीक्षेकरता आपल्याला जे काही हवं आहे, जे काही आपल्याला व्ह्यूज हवे आहेत ते गरजेचे आहेत. ओके, सो न्यूजपेपरचे नोट्स नक्की काढा असं मी म्हणेल. म्हणजे तुम्ही फाईलमध्ये करू शकतात किंवा नोटबुकमध्ये करू शकतात, पण मी म्हणेल की न्यूजपेपर वाचताना जर तुम्ही करंट नोट्स काढत नसाल तर मग एक सायंटिफिक थिअरी की तुम्ही ते काही दिवसांनी विसरून जाल. जे काही वाचतात त्यातलं फक्त 70% आधी लक्षात राहतं, पुढच्या आठवड्यामध्ये गेला तर त्यातलं फक्त 30% लक्षात राहतात. तर मी म्हणेल की नोट्स काढा. आणि नोट्स कसंही काढू शकतात. सरांनी आत्ताच उल्लेख केला की न्यू जनरेशन स्मार्टफोनमध्ये अभ्यास करतात. ओके, तर स्मार्टफोनचा स्मार्टपणे वापर करंट अफेअर्स करा असं मी म्हणेल. नोट्स काढताना पण करंट अफेअर्सचे तुम्ही सेक्शन्स डिवाईड करा तुमच्या पेजेसला. फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल एक सेक्शन असेल, अगेन नवा विजयपथमध्ये सरांनी त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. न्यूजपेपरमध्ये जे काही आता उदाहरणार्थ इंडियन एक्सप्रेसबद्दल बोलायचं झालं तर एक पेज नंबर 9 किंवा 8वर एक्सप्लेन म्हणून सेक्शन असतं. ओके, एक्सप्लेन. तर एक्सप्लेन हे नक्की वाचा, कारण त्याच्यामध्ये खूप छान छान गोष्टी, खूप बॅकग्राऊंडपासून आजपर्यंत त्याचा कंटेम्पररी ट्रेंड कसा होता हे सगळं त्याच्यामध्ये दिलं असतं. उदाहरणार्थ अगेन आपण जर GSTबद्दल बोलायचं झालं किंवा आत्ताच आम्ही येताना सरांनी एक सांगितलं की ग्राम स्वराज्य, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आत्ताच एक GR किंवा डिसिजन घेतला कॅबिनेटचा की ग्रामपंचायतीचे सरपंच हे थेट निवडले जातील, डायरेक्ट डेमोक्रेसी विच इज गिवन बाय द गांधीयन फिलॉसॉफी. किंवा दुसरं, जास्तीत जास्त म्हणजे बजेट ठरवण्याचा अधिकार हा ग्रामसभेला असेल. तर ह्या गोष्टी तुम्हाला कोरिलेट करता आल्या पाहिजे. ओके, हां. आणि नोट्स काढताना अगेन सेक्शन्स करा, इंटरनॅशनल, नॅशनल, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी. कारण एन्व्हायरमेंट इकॉलॉजी जर तुम्ही ॲनालिसिस केलं असेल क्वेश्चन पेपरचं, जवळजवळ 20 ते 25 क्वेश्चन प्रिलिम्सला हे एन्व्हायरमेंट इकॉलॉजीवर असतात. आणि परत आता हे लोक मेन्सबद्दल बोलणारच आहेत आता पुढच्या सत्रामध्ये. मेन्समध्येही जर तुम्ही बघितलं तर GS पेपर 2 आणि 3 त्यांचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन हे करंट अफेअर्सवर असतात. सो हा एक भाग झाला. तर न्यूजपेपरच्या व्यतिरिक्त काय वाचायचं आता त्याच्याकडे मी येतो आहे. दुसरं, राज्यसभा TV. त्याचा खूप इफेक्टिव्हली वापर करून घ्या राज्यसभा TVचा. राज्यसभा TVवर 2 किंवा 3 प्रोग्राम मी रेकमेंड करेल तुम्हाला. दिवसातला जो काही वेळ तुम्हाला जेव्हा बोर होते किंवा तुम्हाला नोट्स काढायचे असतील त्यावेळेला ते नक्की बघा. फॉर एक्झाम्पल एक बिग पिक्चर नावाचा एपिसोड असतो. ओके, बिग पिक्चर म्हणजे त्या 2 दिवसांमधला सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो असतो त्याच्यावर डिस्कशन असतात. आणि मी ते का सजेस्ट करतोय रादर दॅन बाकीचे न्यूज चॅनल, तर राज्यसभा TVवर असणारे पॅनल मेंबर हे एमिनंट पर्सनॅलिटी असतात. फॉर एक्झाम्पल फॉरेन अफेअर्स असेल तर विवेक काटजू बोलतात, जे फॉरेन ॲम्बॅसिडर होते, किंवा पार्थ सारथी असतील. इंटरनॅशनल रिलेशन असतील तर त्याच्यावर C राजामोहन बोलतात. सो दीज आर द ऑथॉरिटीज विच हॅव कमांड ऑन दॅट सब्जेक्ट. तर नक्की त्यांचे बघा आणि त्यांचे नोट्स काढा, कारण नोट्स काढल्याशिवाय तुम्ही ते उत्तर जसं तसं जाऊन लिहू शकतात. असं माझा 1-2 एक्झामला झालं. म्हणजे मी CAPFलाही मागच्या वेळेला एक एसे आला होता पार्टी सिस्टीम रिजनल पार्टीचा, तर ते डिस्कशन तसं मी ऐकलं होतं आणि ते मी गेलं. राज्यसभा TVचा फायदा का होतो या न्यूजपेपरपेक्षा, कारण न्यूजपेपरमध्ये जे काही आर्टिकल्स असतात ते एकाच व्यक्तीने लिहिले असतात. राज्यसभा TVवर हे 5 लोकांचं डिस्कशन आणि त्यांचे थॉट्स असतात. सो राज्यसभा TVवरचं एक एपिसोड म्हणजे बिग पिक्चर. दुसरं एक आहे देशांतर म्हणून. देशांतर पण नक्की बघा. आणि बेसिकली आय थिंक दिनेश, सूरज आणि विश्वांजली पण ॲग्री करतील की पॉलिटिकल सायन्सला फायदा होतो या गोष्टींचा, कारण इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स, इंटरनॅशनल रिलेशन यांच्याकरता या विषयांचा खूप जास्त फायदा होतो. सो देशांतर. आणि तिसरं मी म्हणेल इंडियन वर्ल्ड. एक इंडियन वर्ल्ड नावाचा पण एपिसोड असतो आणि जे ज्या पद्धतीने कंडक्ट करतात तेच आपल्याला UPSCला उत्तरांमध्ये अपेक्षित असतं. असा एक तो भाग झाला त्याच्यामध्ये. ओके, आता मी दुसरं येईल व्हिडिओच्या व्यतिरिक्त. मी आणि समजा तुम्हाला एखादा विषय नाहीच कळाला असेल, फॉर एक्झाम्पल मणिपूरमध्ये मागच्या वेळेला विमेन रिप्रेझेंटेशन आणि
आर्टिकल 371C असा कॉन्फ्लिक्टवर होता. तुम्हाला कळायचं असेल तर यूट्यूबवर जा, यूट्यूबवर फक्त त्या टॉपिकचं नाव टाका आणि फाइंड आउट करा. ओके, तो तुम्हाला इंटरनेटचा खूप चांगला वापर करता येतो. आता व्हिडिओच्या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट असते मॅगझिन्स. कुठलं तरी एक मॅगझिन डेडिकेटली वापरत राहा वर्षभर. म्हणजे चाणक्य मंडलचा मॅगझिन असेल, त्याच्यामध्ये आलेले लेख असतात, सरांच्या कॉमेंट्स नक्की वाचा. म्हणजे मी सरांच्या फेसबुकवरच्या कॉमेंट्सचा पण उपयोग करंट अफेअर्सला केला आहे, म्हणजे त्यांच्या नोट्स काढून ठेवला आहे. कारण मी चाणक्यमध्ये कार्य करत असताना सरांच्या कमेंट्स कंपाईल करण्याचं काम माझ्याकडे असायचं. सो तो एक हॅबिट होऊन गेली होती आणि त्याच्यातनं मग तो विषय समजून घ्यायचा. फॉर एक्झाम्पल इंडिया चायना रिलेशनशिप असेल तर सरांची एक कमेंट होती की इंडिया विथ रिस्पेक्ट टू तिबेट, मग तिबेटला अरुणाचल प्रदेशला साऊथ तिबेट का म्हणतात आणि मग इंडियाचं धोरण कसं होतं किंवा दलाई लामांचा इश्यू. तर याच्यावरच्या सरांच्या कॉमेंट्स मी नक्की वापरतो उत्तरांमध्ये असताना. ओके, हे करंट अफेअर्समध्ये बऱ्याच वेळेला नवीन पुस्तकं एस्टॅब्लिश झालेले असतात, नवीन पुस्तकं पब्लिश झाले असतात. फॉर एक्झाम्पल लेट्स से शशी थरूर यांचं पॅक्स इंडिका पब्लिश झालं असं आपण समजूयात, किंवा झिया मोदी यांचं 10 जजमेंट्स दॅट चेंज इंडिया हे एक पुस्तक आहे, ते पब्लिश झाले. तर एक कुठेतरी न्यूजपेपरमध्ये 1-2 पुस्तकं बघा त्याच्यामध्ये काही म्हटलं आहे का, कारण त्यांचा ऑप्शन आणि GSला खूप चांगला उपयोग होतो. ओके, तर ते तुम्ही करा. मॅगझिन मी म्हणेल योजना आहे, योजना नक्की वाचत राहा, कारण गव्हर्नमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही योजनाचा अभ्यास करतात. बाकीचे म्हणे पण आय विल से योजना, चाणक्य मंडळ आणि बाकी कुठलंही मॅगझिन जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते. ओके, याच्या व्यतिरिक्त मी म्हणेल काही वेबसाईट्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही IS बाबा यांचं नाव ऐकलं असेल, ती वेबसाईट चालते, किंवा फोरम IS असेल. सो मी रिलिजियसली IS बाबा फॉलो केले. सर अशा वेबसाईटचा वापर करा, कारण एखाद्या याच्यावर तुम्हाला डिरेक्शन मिळते. म्हणजे तुम्ही जो विषय वाचला आहे तो बॅकग्राऊंडपासून आजपर्यंत आणि त्याच्यावरचा एक क्वेश्चन. ओके, म्हणजे आता तुम्हाला किरण बोलणार आहे की रायटिंग प्रॅक्टिस आणि रायटिंग स्किल याच्यावर तो बोलणारच आहे. तर मी म्हणेल जेव्हा तुम्ही करंट अफेअर्स वाचतात त्यावेळेला विचार करा, म्हणजे प्रिलिम आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने, की प्रिलिमला याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो. अगेन लेट्स से GST बद्दल जर एखादा आर्टिकल आलं असेल तेव्हा विचार करा की याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो. सेंटर स्टेट रिलेशन आर्टिकल 268 पासून आर्टिकल 293 मध्ये कुठे फरक पडणार आहे, लिस्टमध्ये कुठे फरक पडणार आहे, हे आपल्याला कनेक्ट करता आलं पाहिजे. याला मी म्हणतो कनेक्टिंग द डॉट. कनेक्ट करा सगळ्या गोष्टी. मेन्सला पण तुम्हाला कुठे गोष्ट वापरता येणार आहे. अगेन GSTचं उदाहरण दिलं तर फेडरलिझमवर काय फरक पडणार आहे, फिस्कल फेडरलिझम काय चेंज होणार आहे, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि लास्ट मी म्हणेल आणखी एक, ज्यांना फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रवास करत असाल बसने, तर मी म्हणेल एक न्यूज ऑन एअर, म्हणजे ऑल इंडिया रेडिओचे एक 15-15 मिनिटांचे क्लिप्स असतात, त्या ऑडिओ रेकॉर्ड करून ठेवा आणि कुठे तुम्ही प्रवास करता तेव्हा ते ऐका. ओके, दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट करंट अफेअर्सच्या बाबतीत, की करंट अफेअर्सला जर तुम्ही डिस्कशन केलं तर खूप जास्त फायदा होतो. कारण कोणीतरी हिंदू वाचत असतो तुमच्यापैकी, कोणीतरी इंडियन एक्सप्रेस वाचत असतं, कोणीतरी वेगळा पेपर वाचत असतो. तर मी म्हणेल की मंथली जर तुम्ही 1-2 तास ठरवलं असेल तर ते एक्सचेंज करा एकमेकांचे नोट्स, एकमेकांचे व्ह्यूज ऐकून घ्या, मेन्सला कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्तर लिहा. ओके, सो दिस इज हाऊ आय स्टडी करंट अफेअर्स, आणि या पद्धतीने तुम्ही जा असं मी म्हणेल करंट अफेअर्स करता. ओके, आजचा माझा दुसरा विषय की करिअर प्लॅन बी आणि किती अटेम्प्ट झाले. ओके, आता तुम्ही सूरजची ड्रीम, म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली 2011-12 मध्ये, सेम सूरजसारखं मी विचार केला होता की फर्स्ट अटेम्प्ट, आणि आपण चेष्टेमध्ये गंमत म्हणतो ना की ओके यार 200 कसं काय रँक येऊ शकतो लोकांचा, 300 कसं काय येऊ शकतो, पहिल्या 100 पण नाही येत आहेत का, आपल्या अशा असतात. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या तसे असणार आहे की फर्स्ट अटेम्प्ट वगैरे होऊन जाईल. तर सूरजची जशी एक ड्रीम स्टोरी की जे मी बघितलं होतं स्वप्नात, पण नाही होऊ शकत. पु ल देशपांडे म्हटलं ना, सगळ्याच गोष्टी आयुष्यात पूर्ण तर असं काही नसतं. ओके, सो ते पण ॲक्सेप्ट करायला शिका. देन ड्रीम स्टोरी, फर्स्ट अटेम्प्ट, इंटरव्ह्यू, मेन्स आणि सगळंच क्लिअर असं एक आहे. सेम, पण मला तसं काही नव्हतं की मला स्ट्रगल खूप करावा लागला. फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट, प्रिलिम्स क्लिअर नाही, सो काय करायचं वगैरे अशा बऱ्याच गोष्टी मनात असायच्या. बरेच डोक्यामध्ये विचार येतात की आपण हे घेऊ शकतो, असं करू शकतो. एक पॉईंट ऑफ टाईम, म्हणजे मागच्या वर्षी रिझल्ट ऑक्टोबरमध्ये प्रिलिम्सचा लागला होता, 2015 सॉरी. त्यावेळेला मी खूप विचार केला की आता सोडून देऊ आणि PG करू इकॉनॉमिक्समध्ये किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये किंवा टेक्निकलमध्ये, तर आपल्याला काही येत नाही, त्यामुळे MTech करू शकत नाही आपण. ठीक आहे, त्यामुळे मग असे विचार भरपूर झाले. पण ठीक आहे, कुठेतरी एक बॅक ऑफ द माइंड माहिती असतं की यू कॅन डू दॅट अँड यू कॅन परस्यू दॅट, असं एक चाललं होतं. सो माझा जो विषय की मी काय चुका केल्या ॲक्च्युली. सर मी म्हणेल की सक्सेसफुल झाल्यापेक्षा सुरुवातीला फेल्युअर आलेल्या लोकांचे आत्मचरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल, जास्त मोटिवेशन मिळेल. ओके, म्हणजे यांच्यापेक्षा मी सगळ्यात अनुभवी बोलायला या बाबतीत. ठीक आहे, फ्रॉम जोक्स अपार्ट्स, की काय चुका झाल्या ॲक्च्युली. तर जसं सूरजने प्रिपेटरी कोर्स केला आहे किंवा विश्वांजलीने
फाउंडेशन कोर्स, तर एक सुरुवातीला त्यांचा बेस तयार झाला होता. तर माझ्या याच्यात मी म्हणेल की मे बी तो नव्हता फर्स्ट अटेम्प्टला किंवा फर्स्ट सेकंड अटेम्प्टला. किंवा दुसरं एक जी इंजिनियर्सला जास्त सवय असते की एकदम ऐन वेळेवर आल्यावर गोष्टी घ्यायच्या शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये, तर माझं तसं नक्की झालं. मी प्रामाणिकपणे सांगेल की पहिल्या 2 अटेम्प्टला माझं तसं झालं की मी एक इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूने UPSCला बघत होतो की शेवटच्या 3 महिन्यांमध्ये अभ्यास करायचा आणि मग प्रिलिम निघून जाईल. नाही, इथं तसं नाही चालत. UPSC हा खेळ वेगळा आहे आणि आपल्याला समथिंग वेगळं एक्सपेक्ट असतं. दिस एक्झामिनेशन डिमांड्स युअर डिसिप्लिन, युअर कन्सिस्टन्सी आणि बाकी सगळ्या आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं ही या परीक्षेची डिमांड आहे. ठीक आहे. प्लॅन बी आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर मी एक म्हणेल की ठरवून तुम्ही BA घेतलं आहे वगैरे, तर सुरतचं उदाहरण आपल्याकडे आहे किंवा विशाल सोळंकी सरांचं आहे की तुम्ही आधीच ठरवलं आहे की तुम्ही एखाद्या ग्रॅज्युएशन घेऊन तुम्ही UPSC किंवा MPSC करणार आहेत. मी थोडा वेगळ्या अँगलने बघेल याच्यामुळे की ज्या वेळेला मला ॲडमिशन मिळत होती CUEPला, तर त्यावेळेला मी सुद्धा असा विचार केला होता की काय करायचं. पण अगेन या लोकांनी पण मेन्शन केलं की खरंच यश मिळेल का माहिती नसतं आपल्याला. म्हणजे यश काय म्हणतात, तुम्हाला काय एक्सपेक्ट काय मिळणार आहे हे आपल्या हातात खरंच काय नाही. आपल्या हातात फक्त कष्ट करत राहणं आणि अभ्यास करत ह्या गोष्टी असतात. सो त्यावेळेला मला इंजिनिअरिंग आणि ते पण CUEPमध्ये ॲडमिशन मिळते. सो मी ती अपॉर्च्युनिटी नाही सोडली. तर मला करिअरबद्दल असं म्हणायचं की प्लॅन बी रेडी ठेवा आयुष्यामध्ये. जर नाहीच झालं तर काय करणार. ओके. आणि अटेम्प्टबद्दल बोलायचं झालं तर जो काही अटेम्प्ट असेल तो तुमचा पहिलाच अटेम्प्ट आहे आणि तोच अटेम्प्ट तुमचा शेवटचा पण आहे असं समजून अभ्यास करा. याच्यानंतर तुम्हाला आयुष्यात कधी चान्स मिळणार नाही असं समजून अटेम्प्टचा अभ्यास करायचा. पण मग दुसरी बाजू पण आहे, नाही झालं तर काय. ओके. नाही झालं तर काय, तर मला एवढंच म्हणायचं आहे की UPSC हा आयुष्याचा फक्त भाग आहे. आयुष्य खूप मोठं आहे. UPSC नाही झालं म्हणून आयुष्य संपून जात नाही. तुमच्या पलीकडे जाऊन खूप गोष्टी असतात. तुम्ही असं म्हणाल की आता तुमचं झालं तुम्ही बोलू शकतात. ओके. असं नाही आहे. ओके. जे काही असेल ते मनापासून करा. शेवटचा एक भाग मी याच्या म्हणेल की चुका काय टाळायच्या, तर मी म्हणेल की आणि काय तुम्ही केलं पाहिजे आतापासून. म्हणजे मला मनापासून आवडेल की तुम्ही या सगळ्यांच्या लीगमध्ये बसा. दिनेश, विश्वांजली आणि सूरज. माझ्या लीगमध्ये बसू नका. असं म्हणेल की यांच्या लीगमध्ये नक्की बसा. ओके. काय करू नका, तर पहिली गोष्ट इकडे तिकडे एक दुसरा कुठला अभ्यास करू नका. जे ध्येय ठरवलं आहे त्याच्याकडेच चला. ओके. तर काय करणार, त्यातली पहिली गोष्ट जो काही अभ्यास कराल डिसिप्लिन करा. दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी ठेवा. म्हणजे आज जी काही तुम्ही 8 तास अभ्यास केला आहे, 5 तास अभ्यास केला आहे, तो कंटिन्यूस ठेवा. म्हणजे पहिल्या दिवशी काहीतरी 16 तास अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी 6 तास आणि तिसऱ्या दिवशी मग ठीक आहे आज सुट्टी घेऊ वगैरे, असं अजिबात करू नका. कन्सिस्टन्सी ठेवा. तिसरं मी म्हणेल की कोणाशीच कंपॅरिझन करू नका. ही आपली खूप मोठी गैरसमजूत आहे की आपण लोकांशी कंपॅरिझन करतो की बाबा तो व्यक्ती 16 तास अभ्यास करतो, मी 8 तास करतो, तर कसं होणार, माझं होणारच नाही. सो माझं म्हणणं आहे की जी काही तुलना करायची ती स्वतःशी करा की मी काल 3 तास अभ्यास केला तर मी आज 3 तास 5 मिनिटं अभ्यास करेल. जी काही तुम्ही टेस्ट लिहिताय त्याच्यामध्ये पण तोच विचार करा की मला आज मेन्सच्या पहिल्या पेपरला 40 मार्क मिळाले ना, तर मला उद्या 41 तरी मिळाले पाहिजे. म्हणजे कोणाला तरी 200 मिळाले म्हणून मला 200 मिळायला पाहिजे त्याचं वाईट वाटण्यापेक्षा आपल्या 40वरनं 41 गेलं याचा आनंद बाळगा आणि ते करत राहा. ओके. सो नक्की तुम्ही यशस्वी व्हा आणि आमच्याप्रमाणे पण आम्ही काल जिकडे बसतो तुम्ही या सगळे इकडे या अशा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.